मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी आमिर गद्रे। बुलेटिनच्या सुरुवातीला बघूया पावसाची खबरबात। मुंबईतल्या गिरगाव परिसरात बेस्ट बस रस्ता खचल्यामुळे खड्ड्यामध्ये अडकली आणि बेस्टचं मागचं चाक खड्ड्यामध्ये अडकून पडलेलं आहे। या खड्ड्यामध्ये बेस्टचं चाक अडकून पडले, त्यामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी बघायला मिळते, तर काही वेळानंतर ही बस खड्ड्यातून बाहेर काढण्यात आलेली आहे। पण यामुळे रस्त्याच्या कामांवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। गिरगावातून बातमी येते, मुंबईच्या गिरगाव परिसरात बेस्ट बस रस्ता खचल्यामुळे खड्ड्यात अडकलेली आहे। सुस्मिता पधाणे आमच्या प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। सुस्मिता, काय नेमकं घडलेलं आहे? ते चाक जे बसचं अडकलेलं आहे ते काढण्यात आलंय का? मेट्रोचं काम या ठिकाणी सुरू आहे। गिरगाव ठाकूरद्वार परिसरामधील ही घटना आहे, जिथं 5 फुटाहून खोल हा खड्डा आपल्याला रस्त्यावरती झालेला पाहायला मिळतो आहे। एकीकडे मेट्रोचं काम सुरू आहे, त्याच ठिकाणाहून प्रवासी वाहतूक करणारी ही बेस्टची गाडी होती, जी बॅकबेच्या दिशेने जाणारी होती। खरं तर हा खड्डा इतका मोठा आहे की यातनं या बसला आत्ता काही वेळापूर्वी बाहेर काढण्यात आलं। जे स्थानिक इकडचे लोक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया। काय नेमकी परिस्थिती होती? का हा अपघात घडला? का अपघात घडला म्हणजे याला बरीचशी कारणं आहेत। या मेट्रोचं काम वारंवार इकडे तक्रारी करून सुद्धा इकडचा रस्ता एकदम खचलेला आहे। बऱ्याच वेळा त्यांना कंप्लेंट केलेला आहे, रस्त्याची चाळण झालेली आहे। इकडे अवजड वाहन उभी करू नयेत, वारंवार लोकप्रतिनिधी प्रत्येक पक्षाची लोक त्यांना वारंवार तक्रारी करून सुद्धा त्याच्यावर प्रशासनाची माणसं लक्ष देत नाही। हा गव्हर्नमेंटचा प्रकल्प असल्यामुळे त्याला जास्त आम्ही विरोध पण करू शकत नाही। त्याचबरोबर आमच्या रहिवाशांची इकडे जी बिल्डिंग उभारली जात आहे त्याला पण अडथळा नको म्हणून याच्यावर आम्ही जास्त त्यांना विरोध करत नाही। खरं तर याची जबाबदारी कोण घेणार आता या संपूर्ण प्रकरणात? मैडम, ये तो अभी रोड ऊपर से प्लेन दिख रहा था, जो अंदर क्या कैविटी है जो किसी से ऐसे आँख से देखने से मालूम नहीं पड़ेगा। जो ऑलरेडी बीएमसी की टीम को बुलाया हुआ है यहाँ पे मेंटेनेंस को, और वो सुबह अभी 8:45 तक जो है कुछ भी एकदम क्लियर था जो है यहाँ पे, बट वो बस पास होने से जो उसका टायर अंदर जो है 10 दिन पहिले भी इसमें कैविटी काय नेमकं झालं होतं? काय परिस्थिती? 10 दिवसापूर्वी ना इकडे पाणी हे होत होतं, कारण का ते मेट्रोचं जे आता ते काम चालू आहे मेट्रोचं आणि यांचं, तर ते समुद्राचं पाणी आहे ना ते खालून आतमध्ये शिरलं। त्यांची जी रिटर्निंग वॉल आहे त्या रिटर्निंग वॉलचा प्रॉब्लेम होता असं आम्ही त्या बीएमसीच्या अधिकाऱ्यांना विचारलं। ते बागवे असून ते बोलले की ह्या लोकांची ते काम आहे रिटर्निंग वॉल करणं, पण ह्यांचं म्हणणं काय की रोडच्या आतमध्ये असेल तर आमचं काम आहे, रोडच्या बाहेर असेल तर बीएमसीचं आहे। आणि मग हे कसं आहे, मोठे कारलो टाकणार मेट्रो प्रशासनावर, मेट्रो प्रशासन टाकणार बीएमसीवर, पण ह्याच्यामध्ये नुकसान कोणाचं होतं आहे? स्थानिक रहिवाशांचं। काय परिस्थिती? याबाबत आम्ही गेले अनेक महिने तक्रार करतो। गेल्या ऑगस्टच्या 30 तारखेला यांची एक भली मोठी भीमकाय क्रेन कोसळली आणि हा गिरगावचा रस्ता तीन दिवस बंद होता। हे पहिल्यांदा घडलं की एखाद्या क्रेनच्या ऑपरेटरच्या चुकीमुळे 3 दिवस रस्ता बंद होता। एवढे बेजबाबदारपणे वागणारे आम्ही गेले 6 महिने सातत्याने तक्रारी करतो। ते म्हणतात की आता हा रस्ता खचला, पण हा रस्ता आपोआप नाही खचला। यांची अवजड मशिनरी बघितली तर तुम्ही तुमच्या छातीत धडकी बसले, एवढे मोठमोठी मशिनरी आणतात आणि यांना कुठल्याही परिस्थितीत काम करायची परवानगी नाही आहे, तरीसुद्धा हे सर्व रस्त्यावर करतात आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। यांच्यावरती ना बीएमसी, ना पोलीस, ना वाहतूक पोलीस तर काळा चष्म्याच्या पाठी लपतात आणि त्यांना हे दिसतच नाही। दिवसातून एकदा यांना 4 दिवसापूर्वी हे जे आहे आता आशुतोष यांना 4 दिवसापूर्वी मी स्वतः सांगितलं की इथे तुम्ही सिमेंटचा एक थर टाका, कारण हे हा रस्ता खचलेला आहे। मी स्वतः सांगितलं होतं, पाहिजे तर त्यांना विचारा, पण त्यांनी दुर्लक्ष केलं। या ठिकाणी जे हेवी व्हेकल येतात त्याच्यामुळे, आणि परत या ठिकाणी बीएसटीचं काम झालेलं 4 दिवसापूर्वी, आणि त्या बीएसटीच्या कामामुळे आतून मातीतनं पाणी झिरपून सगळं हे आतमध्ये आलेलं आहे। नक्कीच आपण बघतोय की स्थानिकांनी अनेक आरोप केलेले आहेत की कुठेतरी हे पाणी झिरपत होतं। वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासनानं लक्ष दिलं नाही, मेट्रो प्रशासनानं लक्ष दिलं नाही, आणि त्यामुळेच अशा पद्धतीची मोठी दुर्घटना घडलेली आहे। यातनं सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे, परंतु वारंवार जर अशा घटना घडत असेल तर याला कारणीभूत कोण, हाही प्रश्न या निमित्तानं अधोरेखित होतो। निश्चित